तर म्हणतात ना दहीहंडीला लावायला हे बघा ही वाली फुलं घेतलेत आणि काकाने ना सडा घेतला. ही काकड्या चोरून आणलेल्यात आपल्या दहीहंडीसाठी खास. कुठून आणल्या वाड्याकडून चोरून आणलेल्या आहेत. यांना समजलं ना की यांना आमच्या खेळाचा खेळ करू नका असं, नाहीतर चढायचं कसं ना ते गोविंदाला शिकवायची गरज नाही. तर मंडळी नमस्कार, मी निखिल परवते तुम्हा सर्वांच्या आपल्या नवीन एका फ्रेश ब्लॉग व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर सर्वप्रथम सांगायचं म्हटलं तर थोडे लेट व्हिडिओ येतात आपले, पण काय नाही चांगले लेट म्हणजे लेट येतात पण चांगले कंटेंट भरून व्हिडिओ येतात. तर मंडळींना सांगायचं म्हटलं तर आजच्या व्हिडिओची खासियत म्हणजे आज आपल्याकडे होणार आहे दहीहंडी. सालाबादप्रमाणे होणारी दहीहंडी सगळीकडे म्हणजे आपल्या संपूर्ण कोकण विभागात महाराष्ट्रात मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. तर यावर्षी आपल्या गावामध्ये म्हणजे आमच्या कशी गावामध्ये आमच्या वाडीमध्ये गावकरवाडीमध्ये ही दहीहंडी मोठ्या थाटामाटात साजरी केली जाईल आणि ही तुम्हाला बघण्याची संधी आपल्या व्हिडिओमार्फत बघायला भेटेल. तर मंडळींना सांगायचं इतकंच की ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि तुमचा सपोर्ट आपल्या चॅनलवर असाच राहू द्या. नवीन असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर आजची व्हिडिओ स्टार्ट करू. तर मंडळींना दहीहंडीची पहिली तयारी म्हणजे आपण आता मडका आणले खालून रंगून आपल्या कारखान्यातून दाखवतो. बाहेर काढ जरा रिया. तर हे बघा मडकं रंगून आणलेलं आहे खालून. तर अजूनपर्यंत इथं कोण माणसं गोळा नाही झालेत. बघू शकता या ठिकाणी आपली दरवर्षी दहीहंडी होते. तर या गेटवरून या इथं नारलीला दरवर्षी दहीहंडी होते. तर आता फक्त इथं मडकं रंगून आणले आणि इथं रिया आणि मी दोघंच जण उपस्थित आहोत. तर बघूया नंतर कोण कोण येतं. म्हणजे न या साईडला खाली आपला हार विणून झालेला आहे. तर काका आणि काकींनी चांगल्या पद्धतीने हार विणलेला आहे. न हे आपल्याला फुलं म्हणजे दहीहंडीला लावायचे आहेत. तर हा हार या पोरींनीच तयार केला आहे. तर म्हणजे न फुलं सुद्धा आणलेली आहेत खालून. आणा चला पटापट लवकर पटापट जा ठेव जा तिथं. तर मंडळी न आपली दहीहंडीची तयारी आहे ना शून्यापासून सुरू होते. म्हणजे प्रत्येक सर्व सामान वगैरे आणून घ्यायचे. तर आता आपण निघालोय साऊंड आणण्यासाठी म्हणजे डीजे वगैरे लावायचे. ते सामान आणूया त्या आपल्या परपसरांच्या घरून. तर पटापट जाऊया तिकडे. हा शशी लावायला घेऊया. रशीला जरा वरती तोडा पण वरती तोडा जरा असं बांधायला जागा ठेवा. हा हा तर म्हणतात ना दहीहंडीला लावायला हे बघा ही वाली फुलं घेतलेत आणि काकाने ना सडा घेतलाय. तर जाऊया पटापट आपण दहीहंडी बघूया किती लवकरात लवकर बांधून होते. बघूया 4-5 थराची लावूया. तुम्ही पण वरती चढून तुम्ही जावा 3ऱ्या-4थ्या थरावर. तर म्हणतात ना आता आपली सगळी तयारी झालेली आहे. बघू शकता वाडीतले मगाशी आम्ही दोघंच जण होतो. वाडीतला सर्व पब्लिक अवेलेबल झालेला आहे. तर आपला शुभम डीजे इथं पटापट आपली गाण्याची म्हणजे गाणी लावतोय. या साईडला विकास आणि विपुल फुगे फुगवत आहेत पटापट. या साईडला बघू शकता दही वगैरे सर्व आणून ठेवलं आणि खाली सडा सुद्धा आणलेला आहे. तर लवकरात लवकर आपली दहीहंडी बांधून पूर्ण होईल. तर म्हणतात ना आणि काकड्या चोरून आणलेल्या आपल्या दहीहंडीसाठी खास. कुठून आणल्या वाड्याकडून चोरून आणलेल्या आहेत. यांना समजलं ना की यांना दांड टाकतील बरोबर. मुंबईकर
तर मंडळींनो, दहीहंडीला लावण्यासाठी आपण बघा केळी बांधून घेतलेत. त्या रशीला, दहीहंडीच्या रशीला आपण बांधणार आहोत. इथे डाळिंब वगैरे सुद्धा आहे आणि या साईडला काकडीसुद्धा आहे आणि काकडीला मस्तपैकी आपण रंगून घेतलं आहे लाल रंगाने. तर हे सर्व आपल्याला आहे ना दहीहंडीला बांधायचं आहे. ह्याच्यामध्ये अजून फळं आहेत. या साईडला आपलं मडकंसुद्धा रेडी झालेलं आहे दहीहंडीचं. बांधा त्याला. तर मंडळींनो, दहीहंडी शेवटी बांधून रेडी झालेली आहे. आता फक्त हिला फोडायचं आहे. तर थोडी वाट बघूया पोरांची. तर या साईडला सर्व काकी आपल्या येणाऱ्या भाविकांसाठी अशी भन्नाट अशी आणि झणझणीत चणचणीतवाली अशी भेळ बनवत आहेत. तर बघू शकता कांदा वगैरे चिरून झालेला आहे. या साईडला टॉमॅटो चिरण्याचं काम सुरू आहे. या साईडला मिरचीसुद्धा आहे आणि या मिरचीमुळेच आपल्या आजच्या भेळीला चांगली चव येणार आहे. तर मंडळींनो, सगळेजण आता बसलेले आहेत. तर लवकरात लवकर यांचीसुद्धा भेळ कंप्लीट होईल.
मंडळींनो, आजची ही व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत टाटा, बाय बाय.